ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांती शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत प्रब्रह्मणे नमः। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पान नंबर 217 काढा। निर्विकल्प समाधी आपण बघितलेली आहे। तृष्णीभूत अशी जी मौन जीवाची स्थिती होते तिला निर्विकल्प समाधी असं म्हणतात। सगळ्या वृत्ती मावळून शब्दानुविद दृश्यानुविद अशा दोन समाधीचा प्रथम अभ्यास करून पुन्हा निर्विकल्प समाधी कशाला म्हणावं, त्याचा अभ्यास कसा करावा ही सरळ साध आपल्याला कळावं असं आणि साधावं असं युक्तीनं परयुक्तीनं आपण कसं आपल्या स्वरूपाकडं जावं, आपलं स्वरूप आपण कसं ओळखून घ्यावं, कसं ज्ञान करून घ्यावं, अनेक युक्त्या परयुक्त्या सांगून ह्या समाधी सांगितलेली आहे। तर ही जी दृश्यवृत्तीचा अनुसंधान सुटून आणि आपण असंग आहो इत्यादी शब्दही नष्ट होऊन शब्दही नष्ट व्हावे लागतात, सगळंच नष्ट व्हावं लागतं। शब्द ही साधन आहे। जसं आपण कपडे धुतो बघा, कपडे धुण्यासाठी साबणाचा वापर करतो, कपड्याला साबण लावतो, पण साबण तसंच ठेवतो का, साबणसुद्धा धुवून टाकतो। तसंच शब्दाचा वापर करायचा आणि शब्दही नष्ट होऊन संकल्पासहित तृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती, संकल्परहित तृष्णीभूत कोणताच संकल्प नाही अशी मौन जी जीवाची स्थिती होते तिला निर्विकल्प समाधी असं म्हणावं। आणि असं निर्विकल्प अंतःकरण जेव्हा आपलं होईल तेव्हा मात्र वायू नसलेल्या जागी दिवा जसा शांत जळतो, वादळ हवा असेल तर दिवा जळत नाही, इजून जातो, परंतु शांत निर्विकल्प अंतःकरण जिथं असेल तिथंच निश्चल दिवा जसा जळतो तसा आपली आत्मज्योती आपल्याला कळते आणि जळते। आत्मज्योती जी आहे ती आपल्या लक्षात येते, अखंड त्या प्रवाहात आपण राहू शकतो। कधी अंतःकरण स्थिर असेल तर, अंतःकरण स्थिर नसेल त्यामध्ये संकल्प विकल्पाचं वादळ सुटलेलं असेल तर आपली वृत्ती आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहत नाही असं सांगू लागलेले आहेत। निर्विकल्प अभ्यास करणाऱ्या
पुरुषाचे चित्त निश्चल राहते. निर्विकल्प समाधी कोणत्याही प्रकारचा द्वैत प्रपंच भासत नसल्यामुळे निर्विकल्प चैतन्यरूप आत्म्याचा स्पष्ट अनुभव जीवास होतो. शांत अंतःकरण आहे, त्याच्यामुळं स्पष्ट अनुभव येतो. साधं थोडंसं काम करायचं आहे आपल्याला. अभ्यास करत असताना सुद्धा थोडी वृत्ती इकडं तिकडे गेली की लक्षात राहत नाही. मग वृत्तीमध्ये वादळ जर असेल, संकल्प विकल्पाचा गोंधळ जर माजलेला असेल तर आपलं अंतःकरण विचलित असतं. आणि विचलित अंतःकरणामध्ये हलणाऱ्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही, किंवा मलविक्षेप असेल तर सुद्धा प्रतिबिंब दिसत नाही. जसं गढूळ पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही तसं, म्हणून अंतःकरणामध्ये फक्त संकल्प विकल्प नसावे. तृष्णीभूत मौन असे संकल्प विकल्प विरहित अंतःकरण असावं, म्हणजे आपल्या स्वरूप आपल्याला जाणता येतं असं सांगू लागलेले आहेत. तर कशाला म्हणावं निर्विकल्प समाधी? ओम नमः शिवाय. लक्षात आली का निर्विकल्प समाधी? कोण सांगते निर्विकल्प समाधी कशाला म्हणावं? का आणखीन एक वेळेस घेऊ? कळालं नाही का? नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. निर्विकल्प समाधी ज्यावेळेस आपण असंग आहोत, इत्यादी शब्द नष्ट होऊन कृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती होते तिला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. हां, संकल्पही नाही विकल्पही नाही अशी. ओम नमः शिवाय. काय अशी जी मनाची अवस्था अंतःकरणाची होते त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. शब्दानुविध समाधी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हँड रेस करा. शब्दानुविध समाधी कशाला म्हणावं? काकी बोला. कशाला म्हणावं शब्दानुविध समाधी? शब्दानुविध समाधी म्हणजे निरंतर मी सच्चित आनंद रूप आहे, दृष्टा साक्षी आहे, मी कोणताच इंद्रिय नाही, देह नाही, असं शब्दाने अखंड आपल्यालाच समजून सांगणं, शब्दाने म्हणणं, त्याला शब्दानुविध समाधी असं म्हणावं. आणि दृश्यानुविध समाधी मनात जेवढ्या वृत्ती उत्पन्न होतात, संकल्प विकल्प चांगल्या वाईट सगळ्या वृत्ती जे उत्पन्न होतात त्या वृत्ती अंतःकरणाच्या आहेत, त्या माझ्या नाहीत आणि मीही नाही. त्या वृत्ती उठतात, त्यांना मी जाणतो, त्याच्यापासून मी वेगळा, त्याचा दृष्टा साक्षी आहे असं मानणं म्हणजे दृश्यानुविध समाधी. म्हणजे त्या वृत्तीला मी बघणं, वेगळा राहून बघणं. दृश्य वृत्ती आणि मी दृष्टा, ह्याला दृश्यानुविध समाधी म्हणावं. आणि शब्दानं निरंतर मी आत्मा आहे असं निरंतर अखंड तेलाच्या धारेसारखी आपल्या मनाची अवस्था, सच्चित आनंद रूप, दृष्टा साक्षी, असंग असा आत्मा मी आहे, शुद्ध बुद्ध नित्यमुक्त असा आत्मा मी आहे असं शब्दानं म्हणणं. शब्दानंच आपल्या मनालाच आपण सांगणं. त्याच्या वाणीसुद्धा परापशंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी सांगितल्या. तर आपल्या आपल्या मनातच बोलून दाखवायचं नाही. मध्यमा वाणीनं
आपल्या आपल्या मनाला समजून सांगायचं तिथल्या तिथं. परावाणी म्हणजे बिंबीतून उत्पन्न होते ती वृत्ती, उत्पन्न होते ती परा. पश्यंती ती प्रगट कशी करायची ती हृदयामध्ये येते. मध्यमा कंठामध्ये असते आणि वैखरी मात्र जिभेनं बाहेर पडते. जी आपण बोलतो ती वाणी वैखरी वाणी आहे. मग मध्यमा वाणीनं आपल्या आपल्या मनाला समजून सांगायचे शब्दानं. मी सच्चित आनंद रूप आत्मा आहे, दृष्टा साक्षी शुद्ध बुद्ध मुक्त नित्य असा मी आत्मा आहे, असं शब्दानं म्हणणं म्हणजे शब्दानुविध समाधी. आणि जेवढ्या वृत्ती उत्पन्न होत्या तेवढ्या दृश्य आहेत, चांगले असो नाही तर वाईट असो, त्याचा मी दृष्टा साक्षी आहे. दृश्यानुविध समाधी म्हणजे बघणारा मी आणि सगळं दृश्य आहे. आणि निर्विकल्प, संकल्पही नाही, विकल्पही नाही, शब्दही नाही, सगळंच मावळं मन आहे. पण मनात कोणत्याच विकल्प नाही. तृष्णीभूत मौन अशी स्थिती, त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणावं. येले का लक्षात? ओम नमः शिवाय. आता सांगा दृश्यानुविध समाधी कशाला म्हणावं? आता सांगितलेलं सांगा, लक्षात आलं असेल तर. शब्दानुविध समाधी, दृश्यानुविध समाधी, निर्विकल्प समाधी, अशा समाधी. आपण स्वतः समाधीमध्ये कसं राहायचं ह्यासाठी हा अभ्यास सुरू आहे. समाधीमध्ये राहिल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. स्थिर झाल्याशिवाय आपली ओळख आपल्याला होत नाही. म्हणून समाधीचा प्रकार सांगत आहेत. तर शब्दानुविध समाधी कशाला म्हणावं? नंदा काकी, शब्दानुविध समाधी आधी कोणता प्रश्न विचारला हे लक्षात घ्या आणि त्याचंच उत्तर द्या. शब्दानुविध समाधी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दृश्यानुविध समाधी म्हणजे काय हे अगोदर सांगा म्हणलं होतं. ओम नमः शिवाय. हां सांगा, सांगा, बोला ना. ओम नमः शिवाय. दृश्यानुविध समाधी म्हणजे आपण संकल्प, चिकित्सा, आश्रय, धैर्य, लज्जा हे कित्येक साठवलेले गुण अंतःकरणात उत्पन्न होतात आणि ते सर्व दृष्ट आहेत. आणि ज्या सर्व वस्तूचा दृष्टा साक्षी आपण चैतन्य आहोत, आत्मा आहोत. ज्या अनुसमाधी सदा आत्म्याचा अनुभव घेणे, असा सदा अनुभव घेणे याला दृश्यानुविध समाधी संकल्प असे म्हणावे. वाचून दाखवायचं, कळालं का तुम्हाला? कसं? दृश्यानुविध सविकल्प समाधी असे म्हणावे. हां, नुसतं वाचून दाखवलेलं कळत नाही, आपल्याला कळालं. आणखी एकदा सांगू का? नाही, आलं, बरोबर आलं. शब्दानुविध समाधी कशाला म्हणावं? शब्दानुविध समाधी कशाला म्हणावं? आपण आत्मा आहो, सच्चित आनंदरूप आत्मा आहो असं शब्दानं आपल्याला समजून सांगणं ही शब्दानुविध समाधी आहे. ज्या वृत्ती मनामध्ये चांगल्या वाईट उत्पन्न होतात त्या दृश्य आहेत, मी त्यांचा दृष्टा साक्षी आहे, ही दृश्यानुविध समाधी आहे. आणि निर्विकल्प, कोणताच संकल्प नाही, कोणताच विकल्प नाही, शब्दही नाही, सगळं मावळं. तिथं मन आहे पण मनामध्ये संकल्प विकल्प काहीच नाही. तृष्णीभूत म्हणजे मौन अवस्था मनाची, अशी स्थिती म्हणजे निर्विकल्प समाधी. हे आपण काल बघितलेलं आहे. आता पुढी. ओम नमः शिवाय. श्लोक वाचता का? मीनाताई आहेत का? कोण वाचते का श्लोक? का वाचू मीच? नष्टे पूर्वविकल्पे तु यवदन्यस्य नोवदयः
निर्विकल्पक चैतन्यम स्पष्टतावाद्वी भासते. अर्थ, मनात अगोदरचे जे अनेक प्रकारचे विकल्प असतात. आपल्या मनामध्ये किती संकल्प आणि किती विकल्प आहेत. 1 मिनिटसुद्धा मन रिकामं नाही. अखंड मनामध्ये काही ना काही येईलेलं चाललेलं आहे. जे मनामध्ये अगोदरचे अनेक प्रकारचे विकल्प असतात, होतं का नाही, कसं करावं, प्रत्येक काम करताना त्याची काळजी करणं म्हणजे विकल्प, चिंता करणं म्हणजे विकल्प, चिंतन करावं, चिंता नाही. तर मनात अगोदरचे जे अनेक प्रकारचे विकल्प असतात ते सर्व निवृत्त होऊन जोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे विकल्प त्यात उत्पन्न झाले नाहीत तोपर्यंत निराकार म्हणजे कल्पनारहित एक स्वयंप्रकाश चैतन्य स्पष्ट, कोणताही संदेह म्हणजे संशय न राहता भासते. आपलीच तपासणी करायची. पहिला विकल्प मनामध्ये आला आणि ती विकल्प मनातला निघून गेला आणि दुसरा विकल्प मनात आलेला नाही. ह्या दोन्हीमधला संधिकाळ एक स्वयंप्रकाश कल्पनारहित जी स्थिती आहे, दोन्हीच्या मधात जी स्थिती आहे संधिकाळ, तिथं कोणतीच कल्पना नसते. तिथं रिकामी जागा असते. लिहिताना सुद्धा 2 शब्दाच्या मध्ये रिकामी जागा असते. तसं संकल्प जी विकल्प आहेत आधीचे, ती विकल्प मावळले, दुसरा विकल्प उत्पन्न झाला नाही. त्या दोन्हीची मधलं जी काळ आहे त्याला कल्पनारहित एक स्वयंप्रकाश चैतन्य स्पष्ट, कोणताही संदेह न राहता भासणे म्हणजे त्यावेळी मनात कोणतीही विकल्परूप वृत्ती उत्पन्न नाही, संदेह नाही, संशय नाही, कोणतीच वृत्ती उत्पन्न झालेली नाही. असं मोकळं मन, त्याच्यात काहीच भरलेलं नाही. असं मोकळं ज्यावेळेस असेल त्यावेळेस वृत्ती भासत्यात, म्हणजे त्यावेळी मनात कोणतेही विकल्परूप वृत्ती स्फुरण नाही. त्यावेळी सर्व विकल्पांच्या अभावास प्रकाश करणाऱ्या चैतन्यरूप निर्विकल्प आत्म्याचा स्पष्ट अनुभव होतो. ती जी अवस्था आहे, संकल्प विकल्प आलेला आहे तीसुद्धा आपल्याला कळतं आणि विकल्प निघून गेला तीसुद्धा कळतं. दुसरा विकल्प आलेला नाही तीही कळतं. अभावास प्रकाश करणाऱ्या चैतन्यरूप निर्विकल्प आत्म्याचा स्पष्ट अनुभव होतो. जे चैतन्यमधी आत्मचैतन्य, त्याला हे सगळं कळतं. मनात काय चाललंय, आपल्या मनात सुद्धा काय चाललंय ते कळतं. आपण सुद्धा आपल्या मनात म्हणतो, असं का माझ्या मनाला होईल हो, आज असं का होईल की, वाईट विचार का येऊ लागले, म्हणजे ती मन वेगळं, आपण वेगळं आहोत आणि चैतन्यरूप आत्मा त्याला जाणतो. दोन्हीच्या मधला जो काळ निर्विकल्प आत्म्याचा स्पष्ट अनुभव होतो. जिथं विकल्प नाही, रिकामं मन आहे, तीच आत्म्याचा अनुभव आहे. तसं अखंड राहणं म्हणजेच आत्मस्वरूपात राहणं व त्यावेळी वृत्ती ही केवळ सुखमय निर्विकल्प होते. मनामध्ये काहीच अपेक्षा नाहीत, कोणतीच काळजी नाही, अशी आपली वृत्ती असेल तर त्यावेळेस माणूस सुखी होतो. निर्विकल्प सुखी वृत्ती असते. आपण असं सुद्धा आपल्याला झोपायचं आहे बघा, तर काळजी चिंता असेल तर झोप लागत नाही. सुसुप्ती अवस्थेत आपण जात नाही, लवकर झोप येत नाही, झोप उडाली म्हणतो आपण. तसंच आहे, काळजी चिंता असेल तर, ही विकल्प असेल तर आपल्या आत्म्याचा अनुभव येत नाही. वृत्तीत केवळ सुखमय निर्विकल्प होते. असा जर विकल्प नसेल तर वृत्ती काय होते, सुखाचा अनुभव घेते
आणि सुखमय आणि निर्विकल्प अवस्था त्या वृत्तीची होते आणि त्यावेळी कोणताही प्रकारचा विक्षेप प्रतीतीत होत नाही. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. मल विक्षेप, मल म्हणजे पाप, विक्षेप म्हणजे चंचलता. अशा वेळी शांत तृप्त जेव्हा असेल तेव्हा मनात कोणताही विक्षेप येत नाही, मन चंचल होत नाही. जेव्हा आपण आनंदात असतो, अंतःकरण आनंदात असतं, तेव्हा आपण आपल्या आत्म्याच्या जवळ असतो. आणि जेव्हा त्यामध्ये गोंधळ असतो, संकल्प विकल्प विचलित अवस्था असते, त्यावेळेस मात्र आत्म्यापासून दूर असतो. विक्षेप प्रतीतीस होत नाही. याकरता अशी निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी अभ्यास करणे योग्य व अवश्य आहे. अशी निर्विकल्प वृत्ती आपल्याला करून घ्यायची असेल तर कोणता अभ्यास करावा लागेल? वृत्तीवर लक्ष द्यावं लागेल, दुसरं काहीच करायचं काम नाही. कोणती वृत्ती उत्पन्न होईली आणि मावळायली, जी विकल्प उत्पन्न झाले त्याच्याकडेही लक्ष द्यायचं. माझ्या मनात काय आलं ते, आणि ते मी नाही आणि माझं नाही. ती वृत्ती मी नाही, माझी नाही. ती वृत्ती मावळली, दुसरी उत्पन्न झाली नाही. तो मधला काळ म्हणजेच समाधी आहे. त्या मधल्या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करायचा. कोणताच विकल्प मनामध्ये नाही. अशी मनाची निश्चल अवस्था तीच समाधी. निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी अभ्यास करणं योग्य व अवश्य आहे. अशी समाधी प्राप्त करून घेण्यासाठी त्याचा अखंड अभ्यास करणं आवश्यक आहे असं म्हणतात. अभ्यास करणं म्हणजे पुन्हा 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 मी सच्चित आनंदरूप आत्मा आहे, अद्वैत, जेही अद्वैत आहे ते आपल्याला अनुभव घेणं म्हणजेच अभ्यास करणं. मी आत्मा आहे या स्थितीत राहणं म्हणजेच अभ्यास करणे. किती वेळ आपण राहतो हे आपल्यावरच आपण पहारा ठेवायचा सारखा. मी आज किती वेळ अशा निर्विकल्प अवस्थेमध्ये राहिलो. हळूहळू त्या वृत्ती मावळत जातात, शांत होत जातो. पण ही कधी होतं? त्यावेळेस अहंता आणि ममता ही थोडी तरी कमी झाल्याशिवाय, ही फेविकॉलचा जोड थोडा तुटल्याशिवाय, ही त्याची ताटातूट झाल्याशिवाय ही होणं शक्य नाही. ही खूप पुढचा अभ्यास आहे. जरी कानावून गेलं तरी थोडं थोडं लक्षात येईल म्हणून सांगायचं आहे. पण काही एवढे श्रेष्ठ साधक असतात बघा, विहंगत म्हणतात त्यांना साधक. पक्षी मार्गानं, विमानाच्या मार्गानं चाललेले असतात ते. त्यांना नुसतं म्हणजे ऐकलं की लक्षात राहतं, श्रवण केलं की त्यांच्या ती पेट घेतं कापरासारखं. आणि काही साधकाची साधना थोडी कमी पडलेली असते, दुसरं काहीच नाही. साधना वाढवावी, जप वाढवावा. आपण जेव्हा मायाच्या एरियात असतो ना, तेव्हा तिथं षडविकार आपल्यावर हल्ला करतात. ही कबड्डीचा डाव सांगितला बघा. आपण मायाच्या एरियात, दुसऱ्याच्या एरियात गेलो की कबड्डी म्हणावं लागतं सारखं, श्वास न थांबवता. नाहीतर तिथले ते लोक जे असतात ते आपल्याला पकडतात आणि बाद करतात. तसंच आहे, मायाच्या एरियात गेलं की अखंड नामस्मरण असेल तर तिथले लोक आपल्याला पकडू शकत नाहीत. काम, क्रोध, शोक, मोह, मद, मत्सर ही जे विकार आहेत हे मायाच्या एरियात आहेत. आणि आपण मायाच्या एरियातच राहिलेलोच अखंड. म्हणून तिथं कबड्डीचा डाव कसा, त्यांच्या एरियात गेलं की कबड्डी म्हणतात. आपल्या एरियात असणारे लोक म्हणत नाहीत कबड्डी सारखं. मग त्यांच्या एरियात ते तोपर्यंत म्हणावंच लागतं. आपल्या एरियात आलं की मग शांत राहिलं तरी काही हरकत नाही. तसं आहे, मायाच्या एरियात जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत अखंड नामस्मरण करावं लागतं, अखंड ज्ञानात राहावं लागतं. तरच हे समाधी साधली जाते. विक्षेप प्रतीतीत होत नाही. याकरता अशी निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी
अभ्यास करणे योग्य व अवश्य आहे. ह्याचा अखंड अभ्यास करावा आणि त्याला नामस्मरणाचा आधार घ्यावा. यावरून असेही दिसून येते की जितके म्हणून विकल्प असतात तितके सर्व अंतःकरणात राहिलेले असतात. अंतःकरणात असल्याशिवाय ती सगळे अंतःकरणाला चिटकलेले असतात बघा. भूतकाळातले, वर्तमान काळातले आणि भविष्य काळातले सुद्धा. अंतःकरणात आपल्याला जन्मल्यापासूनची सगळी आठवण असते आपल्याला. कुणी आपल्याला त्रास दिला, कुणी आपल्याला काय काय केलं ही विकल्प आहेत. कुणी आपल्याला चांगलं वागलं आपल्याशी ही आपल्या लक्षात राहत नाही. एखाद्यानं 10 वेळेस आपल्याला कुठं जाताना त्याची गाडी दिली आणि एकाच वेळेस ती नाही म्हणला. 10 वेळेस दिलेलं लक्षात राहत नाही, एक वेळेस नाही दिले ती लक्षात राहतं. म्हणजे विकल्पाचा जास्त प्रभाव आपल्यावर होतो. 10 वेळेस जरी आपल्याला त्यानं गाडी दिलेली, आपल्याला असं वाटत नाही की 10 वेळेस दिली मग एखाद्या वेळेस नसेल दिली काय होईल. तसं नाही. मी मागितली होती पण दिली नाही, मी मागितली होती पण दिली नाही, ही विकल्प मनामध्ये राहतात. ह्याचा पगडा जास्त असतो. हे विकल्प आपल्या मनावर राज्य करतात. म्हणून विकल्पाचं इथं सांगितलं, इथं संकल्पाचं सांगितलेलं नाही. विकल्प निर्विकल्प वृत्ती राहण्यासाठी अभ्यास करावा. ही विकल्प येऊ देऊ नयेत. विकल्प माझ्या मनात यायले का ह्याच्यावर पहारा ठेवावा. आणि ही विकल्प जर आला तर ही माझा नाही, हे अंतःकरणाचा आहे. विकल्प म्हणून या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत. आपल्याला जन्मल्यापासूनचं सगळं अंतःकरणात लक्षात आहे. आपल्या हे अंतःकरणात साठलेलं आहे. आधीचं पण साठलेलं आहे आणि वर्तमान काळात पण काय होईल की आणि भविष्य काळात कसं होईल ही सुद्धा विकल्प आपल्याकडं असल्यामुळं ह्या विकल्प जी वृत्ती आहेत त्या उठू देऊ नयेत. आणि ह्याचा जास्तीत जास्त अभ्यास करावा. आधी थोडा वेळ उठू देऊ नयेत, पुन्हा वाढवाव्या. वाईट कल्पना आल्या की सोडून द्यायच्या. त्या ही माझ्या नाहीत आणि मी नाही, ही कुणाच्या आहेत तर अंतःकरणाच्या आहेत. अंतःकरण म्हणजे मी नाही. अंतःकरणाचा मी काय आहे, दृष्टा साक्षी आहे आणि वृत्ती अंतःकरणाच्या आहेत. असा अभ्यास करणे योग्य व आवश्यक आहे. यावरून असेही दिसून येते की जितके म्हणून विकल्प असतात तितके सर्व अंतःकरणात राहिलेले असतात व आत्मा असतो तो स्वभाववत निर्विकल्प असून सगळे ही विकल्प जे आहेत ते अंतःकरणाचे धर्म आहेत. आत्मा मात्र निर्विकल्प आहे. आत्म्यामध्ये एकही विकल्प नाही. परंतु अशा निर्विकल्प आत्म्याचा बोध सद्गुरूच्या उपदेशाने, वेदांतशास्त्राच्या श्रवणाधिकाने व निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने ज्याला झालेला नसतो त्याला आपला आत्मा विकल्पवान आहे असा भ्रम झालेला असतो. ज्याला काय काय सांगितलं, सद्गुरूचा उपदेश मिळाला नाही, वेदांतशास्त्र त्याला ऐकायला श्रवणाधिकाला मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळं त्याला निर्विकल्प समाधीचा अभ्यासही त्याचा झालेला नसतो. त्याला काय वाटतं, आपला आत्माच विकल्पवान आहे. संकल्प विकल्प जे आहेत मनात ते आत्म्याचेच आहेत असं त्याला भास होतो. का भास होतो, तर हे संकल्प विकल्प वेगळे आहेत असं त्याला कळालेलं नसतं. का कळालेलं नसतं, तर त्याला सद्गुरूचा उपदेश मिळालेला नसतो. सद्गुरूच्या उपदेशाशिवाय कळतच नाही. सद्गुरूचा उपदेश मिळालेला नसतो आणि वेदांतशास्त्राचं श्रवणही त्याचं झालेलं नसतं. म्हणून त्याला जे विकल्प येतात ते माझ्या आत्म्याचे आहेत असं वाटतं. कशामुळं वाटतं विकल्प आत्म्याचे आहेत? ओम नमः शिवाय. लक्षात येईल का? कशामुळं वाटतं विकल्प आत्म्याचे आहेत, माझे नाहीत? ओम
शिवाय त्याला सद्गुरूंचा उपदेश झालेला नसतो म्हणून तसं वाटत असते त्याला, म्हणजे सद्गुरूंचा आणि वेदांत शास्त्राचा त्याला उपदेश झालेला नसतो म्हणून तसं वाटतं. हां, सद्गुरूचा उपदेश मिळालेला नाही आणि वेदांत शास्त्राचं श्रवणही झालेलं नाही. वेदांत शास्त्राचं श्रवण झाल्याशिवाय ही ताटात तूट होत नाही. ही गाठ जी पडली ती गाठ सुटत नाही. चिताची आणि जडाची, चैतन्य आणि जड ह्या दोन्हीची गाठ बसलेली, ती गाठ पक्की बसलेली. ही गाठ वेदांत शास्त्राच्या आणि सद्गुरूच्या उपदेशाशिवाय सुटत नाही. सद्गुरू कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सद्गुरू कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. जे सत्यशास्त्राचे ज्ञान करून देतील त्यांना सद्गुरू म्हणाले. सत्यशास्त्र कशाला म्हणावं? सत्यशास्त्र म्हणजे काय? स्वस्वरूपाचं ज्ञान करून देणारे. ओम नमः शिवाय. मुद्रिकाताई बोला, सत्यशास्त्र म्हणजे काय? ओम नमः शिवाय. म्यूट करा. नंदा काकी, सत्यशास्त्र म्हणजे काय? कशाचं ज्ञान? सत्यशास्त्राचं ज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान? सद्गुरू म्हणजे जे आपल्याला सत्य वस्तूचे ज्ञान करून देतात, भौतिक विषयाचे ज्ञान करून देतात, त्याला सद्गुरू म्हणायचं. सत्यशास्त्र म्हणजे आता जे शास्त्रात जे सांगितलेले काय खरे काय खोटे हे सत्य. भौतिक शास्त्राचं, भौतिक वस्तूचं बी ज्ञान करून देतात आणि सत्य वस्तूचं बी ज्ञान करून देतात. दोन्हीलाही सद्गुरू म्हणतात का? दोन्हीलाही सद्गुरू म्हणतात का? हो. ओम नमः शिवाय. भौतिक विषयाचे ज्ञान करून देतात. ओम नमः शिवाय. गुरु कोणाला म्हणावं? सुनंदाताई बोला. सुनंदाताई पाटील, गुरु कोणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. आपले भौतिक जे ज्ञान देतात आपल्याला त्यांना गुरु म्हणावं. शाळेतले शिक्षक, आई वडील हे असे भौतिक ज्ञान देणारे. आणि सद्गुरू कुणाला म्हणावं? सत्यशास्त्राचं ज्ञान करून देतात. मध्ये वेदांत जे सांगते त्यांना. ओम नमः शिवाय. आलं का काकीला? आत्मावर हे इतके सांगते त्याला म्हणावं सद्गुरू. काय लक्षात आलं? गुरु सद्गुरू एकच का? ती लक्षात आलं का? गुरु म्हणजे आपले शाळेतले गुरु, आई वडील गुरु हे पहिले ते गुरु झाले. आणि सद्गुरू म्हणजे जे सत्य वस्तूचे ज्ञान करून देतात, भौतिकाचे ज्ञान करून देतात, सद्गुरू म्हणायचं. भौतिक दोन्हीचं ज्ञान करून देतात. त्यांनी आता काय सांगितलं? सत्यशास्त्राचे ज्ञान करून देतात. ओम नमः शिवाय. म्यूट करा आणि लक्षात घ्या. अजून एकदा सांगते. जे सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू असं म्हणावं. सत्य वस्तू म्हणजे आत्मवस्तू. मी आत्मा आहे, तत्वमसी, ते तूच आहेस, असं जे ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू म्हणावं. आणि व्यवहारातलं भौतिक पदार्थ म्हणजे पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले दिसणारे हे सगळेच पदार्थ, सर्व पदार्थ ह्याचं ज्ञान करून देतात त्यांना गुरु म्हणावं. आणि आत्मज्ञान करून देतात ते तूच आहेस, तत्वमसी, ह्याचा जे बोध करतात त्यांना सद्गुरू असं म्हणावं. सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात सत्यशास्त्राद्वारे, त्याला सद्गुरू असं म्हणावं. आलं का लक्षात मुद्रिकाताई महाजन? गुरु आणि सद्गुरू फरक लक्षात आला का? सत्यशास्त्राचं
करून देतात हे सद्गुरू. म्यूट करा. मुद्रिका ताई माझं म्यूट ओम करा. नमः शिवाय. मी सांगितलेलं उत्तर पण बरोबर नाही. तुमचं उत्तर बरोबर आहे ताई, पण तुम्हाला येतं म्हणून मी काही म्हणलं नाही. झालं तुमचं बरोबर होतं. तुमचं उत्तर बरोबर होतं. सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू असं म्हणावं. आणि भौतिक वस्तूचं भौतिक पदार्थाचं ज्ञान करून देतात त्यांना गुरु असं म्हणावं. मग सद्गुरूच्या उपदेशाने, गुरुच्या नाही सद्गुरूच्या उपदेशाने. ओम नमः शिवाय. नंदा काकी कळालं का? भौतिक पदार्थाचं सत्य पदार्थाचं सगळं ज्ञान करून देतात त्याला सद्गुरू म्हणतात. तीनदा म्हणायला हो तुम्ही सांगितलं तरी पण. भौतिक पदार्थ वेगळे आणि सत्य वस्तू वेगळी. सत्यशास्त्राचं म्हणण्यापेक्षा सत्य वस्तूचं म्हण. सत्य वस्तू म्हणजे आत्मवस्तू. आत्मवस्तूचं ज्ञान शास्त्राद्वारे करून देतात ते त्यांना सद्गुरू असं म्हणावं. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय ताई. आत्मज्ञान करून देतात ना असं म्हणायचं. हां, आत्मवस्तूचं सत्य वस्तू म्हणजेच आत्मवस्तू. सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू असं म्हणावं. सत्य वस्तू कशाला म्हणावं? तर आत्मवस्तू म्हणजे सत्य वस्तू आहे. ही कोण करून देतात? तर सद्गुरूच करून देतात. हे गुरु करून देत नाहीत. माता पिता सगळ्या वस्तूचं ज्ञान करून देतात ते. प्रत्येक वस्तूला आई सांगते काय म्हणावं. आपल्याला जेव्हा ओळखच नाही, नंदा काकी म्यूट करा, आपल्याला कोणत्याच वस्तूची ओळख नाही, ह्याला वाटी म्हणावं, ह्याला वृक्ष म्हणावं, कशा असं प्रत्येक वस्तूची ओळख करून देते ती सुद्धा गुरु आईच आहे. पण सद्गुरू नाही. प्रपंचातल्या वस्तूचं भौतिक पदार्थाचं ज्ञान करून शाळेतले गुरु देतात. संगीत कला, वेगवेगळ्या कला, कोणकोणत्या चित्रकला हे शिकवतात ते सुद्धा गुरु असतात. परंतु सद्गुरू नाही. सद्गुरू फक्त एकच असतात की जे सत्य वस्तू तत्वमसी ते तूच आहेस ह्याची जाणीव करून देतात. आपलंच स्वरूप आपल्याला उघड करून दाखवतात ते सद्गुरू असतात. स्वभावता सद्गुरूच्या उपदेशाने वेदांत शास्त्राच्या श्रवणाधिकाने काय सांगितलं? सद्गुरू उपदेश करतात आणि वेदांत शास्त्राचं श्रवणाधिकाने वेदांत शास्त्र ऐकायचं, सद्गुरूकडून उपदेश घ्यायचा आणि सद्गुरूच्या मुखानं वेदांत शास्त्राचं श्रवण करून निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने त्याला झालेलं नसतो. ज्याला ही झालेलं नाही, सद्गुरूचा उपदेशही झालेला नाही, वेदांत शास्त्राचा अभ्यासही झालेला नाही, निर्विकल्प समाधीचा अभ्यासही नाही, ज्याला झालेला नसतो त्याला काय वाटतं? आपला आत्मा संकल्प विकल्पवान आहे असा भ्रम झालेला असतो. मला दुःख होईल म्हणतो. विकल्प जेवढे उत्पन्न होईल तेवढे मला होईल म्हणतो. मला खूप त्रास झाला, मला खूप दुःख झालं असं त्याला वाटतं. मग ब्रह्मज्ञानी असतो त्याला वाटतं का तसं? तर नाही, त्याला तसं वाटत नाही. मग कुणाला झालं दुःख? जे दुःख विकल्प जे येईल ते कुणाला होऊ लागलेले आहेत इथं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अंतःकरणाला. हां, अंतःकरणाला. मग अंतःकरणाला म्हणजे मला का अंतःकरणाला? मी म्हणजे अंतःकरण आहे का? मी म्हणजे अंतःकरण नाही, मी म्हणजे सच्चित्वान आत्मा आहे. अंतःकरण वेगळं आहे. हां, अंतःकरण दृश्य आहे आणि त्याला हे विकल्प होऊ लागलेले आहेत. पण ज्याला हे ज्ञान नाही त्याला काय वाटतं? मलाच दुःख होईल. हे विकल्प जे आहेत ते माझ्या आत्म्याला होईलेत असं वाटतं. असा भ्रम झालेला असतो. भ्रम झालेला एक असून एक भासणं. अंतःकरणाला होईलेत आणि मला होईलेत म्हणतो तो. भ्रम झालेला आहे, भ्रमिष्ट झाला तो, भ्रम झाला असतो. या आपल्या भ्रमास निवृत्त करण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन वेदांत शास्त्राच्या श्रवण मनन निधिध्यासनाने
हूँ आत्मा निर्विकल्प छूं, म्हणजे आपण आत्मा निर्विकल्प आहो असा दृढ अनुभव करून घेण्यासाठी त्याने समाधीचा अभ्यास करणे योग्य व आवश्यक आहे. हुम आत्मा निर्विकल्प छुम, म्हणजे आपण आत्मा निर्विकल्प आहो. हुम आत्मा निर्विकल्प छुम, म्हणजे आपण आत्मा निर्विकल्प आहो असा दृढ निश्चय करून घ्यावा. कुणी करून घ्यावा? ज्याला वाटू लागलेलं आहे की ही विकल्प माझ्या आत्म्याला होऊ लागलेले आहेत. मलाच म्हणतो आपण सगळेच, ही जाणं एवढा कळायला पाहिजे. आणि ही कळालं कधी म्हणावं? ज्यावेळेस अनुकरण झालं त्यावेळेस म्हणजे ते कळालं की माणूस त्याचं अनुकरण करतंच ना कळाल्यावर. आता एक सीताफळ ठेवलेलं आहे बघा. सीताफळ आंबा ठेवला आंब्याच्या दिवसात, सुंदर असा पिवळा पिवळा आंबा दिसू लागला आणि डॉक्टरांनी सांगितलं आंबा खायचा नाही. पण त्याला आंबा खाऊ वाटायला, खूप आंबा खाऊ वाटायला. आपलं तसंच आहे, आपण ऐकतो करू नका नका म्हणून पण करतो. डॉक्टरांनी सांगितलं आंबा खायचा नाही आणि आंबा तर तिथं टोपलेत दिसू लागलेला आहे. मग सगळे लोक इकडं तिकडं गेले की तो हळूच उठला, उठता येत नव्हतं तरी, पेशंट आहे तो, आणि तो आंबा घ्यायला जवळ गेला आणि आंबा उचलला. तेव्हा तो आंबा मातीचा तयार केलेला होता. मग आता त्याला कळालं तो आंबा मातीचा आहे म्हणून, तर पुन्हा तो ते घेईल का आंबा? ओम नमः शिवाय. घेईल का तो आंबा? नाही घेणार. का नाही घेणार? तो मातीचा आहे, ती खाण्याची वस्तू नाही. त्याला ते कळालं, त्याला कळालं नाही म्हणजे खोट आहे, आंबा खरा नाही. आपल्याला आता कळालं प्रपंच खोटा आहे म्हणून, मग आपण सोडतो का? सगळं कळालं मग मातीचं आहे म्हणून त्याला कळाल्याबरोबर त्यानं सोडलं. मग आपल्याला कळालंच नाही ना, कळालं की सुटतेच. हां, अहंतेला आणि ममतेला पकडलेलं आहे. जेव्हा ही उपाधी उपाधी सुटल्याशिवाय बंधन सुटत नाही. अहंता ममतेला जोपर्यंत फेविकॉलचा जोड बसलेला आहे तोपर्यंत ही आत्मस्वरूप कळत नाही. आता आरसा ही उपाधी आहे बघा. हे द्वैताला उपाधी आरसा झाला. आरसा समोर दिसला की आपण दोन दिसतो का नाही? आपण एक आणि आरशामधला एक, आपणच दोन दिसतो का? तर आरसा आहे म्हणून. आणि आरसा जर बाजूला काढला तर मी तो एकला द्वैतभाव मावळ्याला मी एकटाच राहतो. पुन्हा आरसाही राहत नाही आणि मधलं प्रतिबिंबही राहत नाही. उपाधीला सोडून दिलं. आरसा उपाधी आहे, उपाधीला दिलं सोडून की एकटाच राहिलो. तसंच आहे, ज्यानं उपाधीला पकडलं तो दोन दोन झाला आणि ज्यानं उपाधीला सोडलं तो एकटाच राहिला. एकटा म्हणजे मी आत्मा, ही त्याला कळालं. आणि कळालं की सुटतंच माणसाचं. जोपर्यंत कळालं नाही तोपर्यंतच तो माणूस तो करतो. पण कळालं म्हणजे त्याचा दृढ बोध झाला, त्याला निश्चित कळालं. ती आंबा मातीचा आहे म्हणून त्याला निश्चित कळालं. आता पुन्हा तो किती पिवळा दिसला कसा दिसला तरी तो घेईल का हातामध्ये? साधू संताचं असंच असतं. किंवा आपल्यासमोर ताट वाढून ठेवलं बघा आणि रसरशीत सगळे पंचपक्वानाचं ताट आणून ठेवलं आहे, आपण खाणार आहेत. मी कोणीतरी सांगितलं ह्याच्यामध्ये विष आहे, तर आपण खाऊ का? खाणार नाही आपण. पंचपक्वान आहेत त्याच्यामध्ये, पण कळालं आहे आपल्याला की ह्याच्यामध्ये विष आहे म्हणून, मग आपण खाणार नाही. मग कळालं म्हणून खाणार नाही. मग आपल्याला प्रपंचामध्ये सुद्धा प्रपंच खोटा आहे, मातीचा आंबा आहे, ही कळालं आहे. मग तरी आपण ग्रहण करतो का नाही? प्रपंच करतो का नाही? अहंता ममता ठेवतो का नाही? ओम नमः शिवाय बोला. मग आपल्याला कळालं का? अहंता ममता जर आपल्यामध्ये मग कळालंच नाही म्हणावं लागतं तोपर्यंत. जोपर्यंत कळालं की सुट.
आता विषय ताटामध्ये कळालं की मग तो खातच नाही, त्याला त्याच्या तोंडात घाला तो खात नाही. ही मातीचा आंबा त्याला कळालं की तो ग्रहण करतच नाही. जोपर्यंत आपली ही विरक्ती येत नाही तोपर्यंत आपल्याला कळालंच नाही असं समजायला पाहिजे. आणि कळालं की ते सुटतं, म्हणजे त्याचा दृढ बोध होतो, दृढ निश्चय होतो. आणि असंच हुम आत्मा निर्विकल्प छुम, म्हणजे आपण आत्मा निर्विकल्प आहो असा दृढ. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी दृढ बोध सांगितलेले बघा. दृढ निश्चय, दृढ बोध, अनुभव. दृढ बोध अनुभव करून घेण्यासाठी त्याने समाधीचा अभ्यास करणे योग्य व आवश्यक आहे. असं जर करून घ्यायचं असेल तर अखंड समाधीचा अभ्यास करणं आवश्यकच आहे. त्याला करावाच लागणार आहे. आणि ती केलं तरच सुटका, नाही तर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. कितीदा जन्मावे, कितीदा मरावे, कितीदा व्हावे फजिती संपणार नाही. आणि करता कुठं येतं तर इथंच येतं आहे, हीच द्वार आहे. इथूनच धूम ठोकायची ह्या द्वारातून बाहेर, नाही तर अडकला की अडकला. पुन्हा बाहेर निघायला कसलाच मार्ग नाही. पुन्हा 84 लक्ष योनीचा जो तडाखा आहे, फेरा आहे, तो आत्यंतिक दुःख आहे, सामान्य दुःख नाही ती. आणि ह्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर इथंच प्रयत्न करता येतो, दुसरं कुठंच नाही. देवाधिकाच्याही देहामध्ये नाही, पशुपक्ष्याच्या प्राण्याच्याही देहामध्ये नाही. आणि तिथून सुटकासुद्धा नाही. पुन्हा मनुष्याचा जन्म इतका अवघड सांगितला, वेदेश्वरीमध्ये तर सांगितलेलं आहे बघा. आपण जी अन्न खातो त्याच्यामधून वीर्य तयार होतं आणि पावसाच्या द्वारे ते वरी गेलेलं आपलं तेच खाली येतं, समुद्रामध्ये वाहून गेलेलं. आणि ती पाऊस ज्यावेळेस आपल्या अन्नावर पडल त्यावेळेसच ना आपणच खाऊ, त्यावेळेसच तिथं त्याच्यापासूनच वीर्य उत्पन्न होतं. आणि दगडावर पडलं तर पुन्हा ते वाफ होऊन वरी जातं. पशुपक्ष्याचा जन्म घेणंसुद्धा अवघड सांगितलेलं आहे. त्यानंसुद्धा ते जी पाणी आलेलं आहे खाली ते पिलं तरच आपण जलरूपानं अणुरेणूच्या रूपानं वरी गेलेलो असतो, त्या जलरूपानं पुन्हा खाली येतो. सूक्ष्मदेहाला एवढं कठीण आहे पुन्हा जन्माला येणं. प्राण्याच्यासुद्धा जन्माला येणं कठीण सांगितले. दगडावर पडला की पुन्हा त्याला तेच वरी जाणं. गवतावर पडला, काँग्रेस गवतावर पडला की तिथं ते काँग्रेस गवत व्हायचं आहे. एखाद्या झाडावर थेंब पडला की तिथं पुन्हा दुसरं झाड उत्पन्न होणार आहे. म्हणून मनुष्य जन्म खूप अवघड सांगितला. हीच द्वार आहे, महाद्वार आहे, इथूनच निष्ठायचे. आणि एवढाचा जन्म अंसूट ठेवा म्हणून सांगितलेलं बघा साधू संतांनी. ह्या जन्मात दुसरं काहीच करू नका, अंसूट ठेवा. अंसूट म्हणजे आपण अंसूट पदार्थ म्हणतो, त्याला खाऊ नका, त्याला स्पर्शसुद्धा करू नका ईश्वराला दाखविल्याशिवाय. अंसूट तसा एक जन्म एवढा अंसूट ठेवा, दुसरं काहीच करू नका त्या जन्मामध्ये. परमार्थ काला करू खा. आणि संसार मात करा, संसार करू नका असं सांगितलेलं नाही साधू संतांनी. पण चटणी लोणचं तोंडी लावतो तसा तोंडी लावा संसार. आणि परमार्थ मात्र काला करू खा. पण आपलं तसं नाही. प्रपंच आपण किती वेळ प्रपंचात जातो आणि किती वेळ आत्महितात जातो ह्याचंसुद्धा आपणच ही निरीक्षण सगळं करायचं आहे. आणि आपल्यालाच इथून सुटायचे, कारण आपल्याला आपण बांधून घेतलेले, आपल्याला कुणीही बांधलेलं नाही. प्राण्याला मालक बांधतो, मालक सोडतो. आपल्याला कुणी बांधलेलं नाही, आपले आपण बांधून घेतले, आपले आपण सोटायचे. अशा प्रकारे अनुभव करून घेण्यासाठी त्याने समाधीचा अभ्यास करणे योग्य व आवश्यक आहे. योग्यही आहे आणि आवश्यकसुद्धा आहे. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून
शेवेला पूर्णविराम. जे या वाणीतून योग्य शब्द बाहेर पडले ते गुरुमाऊलीचा आशीर्वाद, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून शेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.